असला कॉमेडी किस्सा झाला आहे ना म्हणजे आमच्यासोबत, म्हणजे आम्ही एकदम शॉक. झालं असं की परवा रात्री म्हणजे 11 सप्टेंबरला मी बायकोला म्हटलं की फोन दाखव गं तुझा, त्यामध्ये काही होल्डिंग आहे, मला चेक करायच्या कुठपर्यंत आल्या आहेत. तर मी फोन घेतला आणि होल्डिंगच्या पेजवर जाऊ म्हटलं, तर आधी ते पोझिशनचं पेज येतं नाही का आपलं ट्रेडिंगचं जे असतं, तर ते ओपन केल्यावर मी झालो ना एकदम शॉक. समोर एक पोझिशन ओपन दिसत होती. डोकं एकदम गरगर करायला लागलं. अरे हे कधी घेतलं म्हटलं आपण. मला वाटलं ॲप अडकलं असेल. मी रिफ्रेश करून पाहिलं. एक तर त्या ॲपला आहेच सवय माती खाण्याची, पण पोझिशन तशीच. मी बायकोला म्हटलं, "ए बाई हे कधी घेतलं आपण?" समोर एवढा मोठा आकडा दिसत होता. ती पण एकदम हँग होऊन गेली 2 मिनिटासाठी. मग म्हटलं चला आपण ट्रेडबुक चेक करू, हे कधी घेतलं आपण. तर त्यात दिसलं की हे प्रकरण मी 26 ऑगस्टला घेऊन ठेवलं, ते पण कॉल. तेव्हा बायकोला आठवलं की तुमच्या आवडत्या फ्लॅगवर मी पोझिशन घेतली होती म्हणे, आणि त्यानंतर 4-5 दिवस मी पण बाहेर होतो, घरातही पाहुणे रावळे चालू होते. तिनेही लॉग इन करून पाहिलं नाही, विसरून गेले एकदम की आपली पोझिशन ओपन आहे. तर या गजनीपणामुळे ही जी पोझिशन ओपन राहिली त्याचं पुढे काय झालं असेल, 58,000चा प्रॉफिट दिसत होता, 58,000चा. हे बघून नुसतं हसू यायला लागलं आम्हाला की अरे हे कसं झालं. जसं एखाद्या जुन्या पॅन्टमध्ये बघा 500,000 रुपये सापडले की एकदम आनंद होतो, आपलेच पैसे असतात पण ते नंतर सापडतात, तसं झालं. नकळत 18 दिवस कॅरी होऊन गेला ट्रेड आणि आम्हाला माहितीच नाही. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल मार्केट ओपन झालं आणि पटकन तो बुक करून टाकला बाबा. म्हटलं ऑप्शन रिस्की असतं, आहे तो प्रॉफिट नको जायला. जर आम्ही रोज बघत बसलो असतो ना मार्केट, काय झालं असतं काय माहिती.